नमस्कार, मी लीना. आज आपण बनवतोय कैरीची कढी. याच्यासाठी इथे मी ही एक कैरी कुकरमध्ये छान उकडून घेतली आहे. 4 शिट्ट्या घेतल्या होत्या. आता आपण त्याचं साल काढून घेऊया. कैरीची कढी हा एक मस्त प्रकार आहे, पटकन होणारा आहे. तुम्ही वरण भाताचं कुकर लावता की नाही, त्याच वेळेला एक कैरी पण लावा आणि पटकन ही कैरीची कढी होते आणि चवीला अतिशय सुंदर लागते. आता साल काढून झालंय. आता ह्याचा आपल्याला गर काढून घ्यायचा आहे. सुरीने काढण्यापेक्षा मी सरळ हाताने पिळून घेते ते जास्त सोपं जातं. कधी कधी आपल्या हाताची कमाल असते, कामं पटकन होतात. बघा, असा मस्त गर सगळा पिळून घ्यायचा आहे. मी डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यातच गर पिळून घेते. ही कढी करताना ना काही फार कष्ट पडत नाहीत. पटकन होते, सोपी आहे पद्धत आणि चवीला अतिशय सुंदर लागते. आता हा जो बाठा आहे ना, हा तुम्ही कढीमध्ये घालू शकता. त्याच्याने पण कढीची चव वाढते. त्याचबरोबर इतर वेळी पण हा बाठा तुम्ही आमटी, सार कशातही घालू शकता. आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 टेबलस्पून बेसन घालते. आपलं रेग्युलर बेसन आहे. माझ्याकडे बारीक बेसन होतं, ते घातलं आहे. आणि थोडंसं पाणी. आणि हे सगळं छानपैकी आपल्याला मिक्सरमधनं एकजीव करून घ्यायचं आहे. बघा, मस्तपैकी बारीक झालेलं आहे, छान एकजीव झालेलं आहे. आपल्याला हीच कन्सिस्टन्सी हवी आहे. आता कढी करण्यासाठी मी गॅस लावला आहे. कढईमध्ये एक साधारण 2 ते 3 चमचे तेल घालते फोडणीसाठी. तेल जरा तापू दे. तेल तापलं की त्याच्यामध्ये मोहरी घालणार आहोत. मोहरी छान तडतडली पाहिजे, कच्ची ठेवू नका. मोहरी छान तडतडली आहे. आता त्याच्यात थोडंसं हिंग आणि एक 7-8 लसणाच्या पाकळ्या घातल्यात. कढीपत्ता घातला आहे आणि माझ्याकडे ना आलं मिरचीची पेस्ट होती, ती घातली आहे. साधारण 1 चमचाभर घातलेली आहे. आलं मिरचीची पेस्ट नसेल तर तुम्ही मिरच्यांचे तुकडे आणि थोडंसं आलं किसून घातलं तरी चालेल. आता जे वाटण आपण केलं होतं, म्हणजे मिक्सरमध्ये जे ब्लेंड करून घेतलं होतं, ते घालते आहे. आणि त्याच मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून आपण व्यवस्थित हलवून घेऊया. आणि कढी आता तुम्हाला किती पातळ, किती घट्ट अशी हवी आहे ना, त्याप्रमाणे त्या पाण्याचं प्रमाण ठरवा. आणि ढवळत ढवळत सतत ढवळत राहायचं आहे आणि मिक्सरमधलं ते सगळं पाणी आपण आता त्याच्यात घालतो आहे. जशी ही कढी उकळेल ना, तसं ते थोडासा त्या कढीला दाटपणा पण येईल, कारण आपण ऑलरेडी त्याच्यामध्ये बेसन घातलेलं आहे. तेही लक्षात ठेवा. आत्ता जरी तुम्हाला ती कढी पातळ वाटत असेल तरी नंतर थोड्या वेळाने ती दाट होणार आहे. कैरीचा गर पण आहे, बेसन पण आहे. आता अर्धा चमचा हळद घातली आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता ऑफकोर्स कैरी किती आंबट आहे त्यानुसार तुम्ही गुळाचं प्रमाण ठरवा. गुळाच्या ऐवजी साखर पण घालू शकता तुम्ही, पण गुळाने जरा जास्त छान लागते चव, मला स्वतःला आवडते. सो आपण आता गूळ घातला आहे आणि चवीनुसार मीठ घालतो आहे. व्यवस्थित सगळं हलवून मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता काही नाही, आता या कढीला छानपैकी उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आली की आपली कढी तयार आहे. बघा, वरून मस्त कोथिंबीर घालायची. झाली की नाही आपली झटपट कैरीची कढी तयार. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीना सुगरणकट्ट्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि अशाच छान छान रेसिपी बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या. तोपर्यंत बाय.